त्यामध्ये नाग आहे, घोणस आहे, फुरसे आहे, मण्यार आहे, असे 4 वेगवेगळ्या सापाचे मोठ्या प्रमाणावरती सर्पदंश आपल्याला आढळतात. जर आम्ही साप पकडला आणि तो मारला, शेड्यूल 1 शेड्यूल 2 असेल, तर तुम्ही तात्काळ आमच्यावर कारवाई करता, आमच्या लोकांवर कारवाई करता. तर त्या सापाने चावल्यामुळे जर कोणी मरत असेल तर त्याला सरकारच्या वतीने आपत्ती म्हणून ज्यावेळेस आपण पॅन्डेमिक घोषित करू त्यावेळेस आपत्तीच्या माध्यमातून एनडीआरएफच्या माध्यमातून काही निधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो का? आज डॉक्टर्स डे निमित्त खरं तर ही लक्षवेधी लागली, ही अतिशय महत्त्वाची लक्षवेधी आहे. या लक्षवेधीच्या माध्यमातून मी सभागृहाचं एक महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, या माझ्या प्रश्नाला जे मला उत्तर प्राप्त झालेलं आहे, यावर उत्तरामध्ये असं सांगण्यात आलं आहे की अनेक ठिकाणी आम्ही लसी उपलब्ध करून देतो, तुटवडा नाही. मी सरकारचं खात्याचं विशेष आभार मानतो. पूर्वी लसी मिळत नव्हत्या, आत्ता मिळतात. पण माझा मूळ प्रश्न हा लसी उपलब्धच्या बाबतीत नाहीच आहे. आज राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साप असतात, ज्याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये बिग 4 स्नेक्स जे असतात, जे मोठ्या प्रमाणावरती सापडले जातात, ज्याचे स्नेक बाईट्स होतात, त्यामध्ये नाग आहे, घोणस आहे, फुरसे आहे, मण्यार आहे, असे 4 वेगवेगळ्या सापाचे मोठ्या प्रमाणावरती सर्पदंश आपल्याला आढळतात. पण अध्यक्ष महोदय, म्हणजे आपल्याला ताप आला, थंडी आली, खोकला वाटला, सर्दी झाली, अंग दुखलं, तर आपण एकच औषध घेत नाही. पण दुर्दैवाने साप कोणताही चावला तरीसुद्धा या राज्यामध्ये फक्त एकच अँटीवेनम दिलं जातं, अँटीडोट दिला जातो. हे दुर्दैवी अध्यक्ष महोदय, कारण ह्या सगळ्या सापांचं वेगवेगळे टॉक्सिन्स ह्याच्यामध्ये असतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर मेजर 3 टॉक्सिन्स आपल्याकडे असतात. एक हेमोटॉक्सिन असतं, एक न्यूरोटॉक्सिन असतं, त्याचबरोबर एक कायटोटॉक्सिन असतं. पण आपल्याकडे ज्या लसी तयार केल्या जातात ते हेमोटॉक्सिन आणि न्यूरोटॉक्सिनला एकत्रित करून एक पॉलीवॅलंट वेन ही तयार केली जाते आणि याच्या माध्यमातून वेगवेगळ्या सिरम इन्स्टिट्यूटला हे आपण वेनम दिलं जातं आणि या वेनमवरनं अँटीडोट एक तयार केला जातो आणि त्याचं लसी ह्या संपूर्ण राज्यामध्ये उपलब्ध होतात. अध्यक्ष महोदय, माझं तर म्हणणं असं आहे की पॉलीवॅलंट वेनम्स आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या प्रजातीचा साप चावला आहे त्या प्रजातीचं औषध दिलं पाहिजे, हे तर आपण नक्कीच केलं पाहिजे. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, आज आपल्या राज्यामध्ये हॅफकिन सारख्या एका इन्स्टिट्यूटला आज साप पकडणं, त्याचं विष कलेक्ट करणं आणि त्या विषापासून अँटीवेनम बनवण्याची परवानगी आहे. दुर्दैवाने आत्ता हॅफकिनमध्ये ती ॲक्टिव्हिटी होत नाही. आणि हे का महत्त्वाचं आहे की जसं परिसर बदलतो तशी प्रजाती बदलते. भले नाग जरी असेल तरी नागाच्या प्रत्येक म्हणजे देशामध्ये चेन्नईला सापडणारा नाग आणि महाराष्ट्रात सापडणारा नाग याच्या विषामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे आपल्याकडे रिजनल वेनम कलेक्शन बँक ही असणं गरजेचं आहे, जी आज आपल्या राज्यामध्ये नाही आहे. माझी आपल्यामार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की रिजनल वेनम बँक आपल्याला तयार करता येईल का, त्याच्यासाठी आपल्याला काय मार्ग काढता येईल. आपण जे पॉलीवॅलंट जे आपण लस तयार करतो त्याच्याऐवजी मोनोवॅलंट लसी तयार करण्यासाठी आपल्याला काय मार्ग काढता येईल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, WHO सांगतं की स्नेक बाईट हा एक पॅन्डेमिक म्हणून ट्रीट केला पाहिजे. म्हणजे ट्रॉपिकल जेवढे देश आहेत त्या सगळ्या देशांमध्ये पॅन्डेमिक म्हणून ट्रीट केला पाहिजे. आजही दुर्दैव असं आहे की आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये अनेक राज्यांमध्ये सर्पदंश हा पॅन्डेमिक ट्रीट केला जातो. आपल्या राज्यात अजूनही तो केला जात नाही. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की एक पॅन्डेमिक म्हणून ट्रीट केला पाहिजे आणि या सर्पदंशाने जी लोक जातात यांना शासनाकडे काहीतरी मदत मिळाली पाहिजे. जर आम्ही साप पकडला आणि तो मारला, शेड्यूल 1 शेड्यूल 2 असेल, तर तुम्ही तात्काळ आमच्यावर कारवाई करता, आमच्या लोकांवर कारवाई करता. तर त्या सापाने चावल्यामुळे जर कोणी मरत असेल तर त्याला सरकारच्या वतीने आपत्ती म्हणून ज्यावेळेस आपण पॅन्डेमिक घोषित करू त्यावेळेस आपत्तीच्या माध्यमातून एनडीआरएफच्या माध्यमातून काही निधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो का? कारण ह्या माझ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या घटना घडत आहेत. आणि त्याचबरोबर जे आपल्याला रिजनल वेनम कलेक्शन बँक करायची आहे, हे करण्यासाठी माझी एक विनंती आहे की मला जाणीव आहे की हॅफकिन आपल्या अंतर्गत येत नाही. पण आपण समजा आरोग्य खातं असेल, मेडिकल एज्युकेशन असेल, फॉरेस्ट असेल आणि FDA असेल, याची जर एक जॉईंट मीटिंग आम्हाला बोलून घेतलं तर नक्कीच आम्ही याच्यामध्ये आमच्या काही सूचना देऊ शकतो. कारण आपल्याला प्रत्येक परिसरातल्या प्रजातींचं हे वेनम कलेक्ट करणं हे अतिशय अध्यक्ष महोदय गरजेचं आहे आणि हे सॉर्टिंग करणं खूप गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. कारण ज्या प्रमाणावरती मी रिसर्च केला, काही गोष्टी इतक्या धक्कादायक आहेत. म्हणजे तुम्ही पहा, म्हणजे विष पकडायचं म्हणलं, विष कलेक्शन करायचं म्हणलं तर फक्त चेन्नईचं विष आज आपल्या राज्यामध्ये वापरलं जात आहे. आणि हे भविष्यामध्ये आज ज्या ह्या केसेस होतात आहेत किंवा लोक मरण पावतात आहेत, ह्यांना जर आपण आपलं लोकल वेनम वापरलं तर ही लोक वाचू शकतात. माझी जी सासरवाडी आहे, 32 शिराळा मतदारसंघ किंवा तो तालुका आहे,
तिथे आजही मोठ्या प्रमाणावर साप त्या ठिकाणी हँडल करणारी लोक आहेत. आपण अशांना परमिशन देऊ शकतो. आज चेन्नईला जसं तमिळनाडूमध्ये येरुला ट्राईबला जसे साप पकडून त्याचं विष काढायची परमिशन दिली गेलेली आहे, आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सर्पमित्र आहेत. अशा सर्पमित्रांना जर आपण संधी देऊ शकलो की हॅपकिन सारखे इन्स्टिट्यूट जर काम करू शकत नसेल, जर सरकारमध्ये क्षमता नसेल, तर खूप मोठ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या पुढे येऊन काम करायला तयार आहेत. अशांनी सुद्धा स्नेक व्हॅनम कलेक्शनसाठी केंद्राकडे परवानगी मागितलेली आहे. माझी आपल्यामार्फत विनंती आहे की ह्या सिरम इन्स्टिट्यूट्सला आपण जर स्नेक व्हॅनम मिल्किंगची परमिशन दिली, म्हणजे ज्याला आपण कनेक्शन म्हणतो त्याला मिल्किंग म्हणतात, तर ही मिल्किंगची परमिशन दिली तर मोठ्या प्रमाणावरती आज जे दुर्दैवी घटना घडतात या कुठतरी थांबू शकतात. आणि शेवटचा एक माझा प्रश्न एक मंत्री महोदयांना असा आहे की ज्या ज्या PSC सेंटर्स आहेत अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण लसी तर उपलब्ध करून दिल्यात, पण ह्या लस देताना तिथले लोकल डॉक्टर्स हे घाबरतात. त्यामुळे लसीचा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी दिलं जात नाही. यांच्यासाठी आपण ट्रेनिंग काही घेऊ शकू का? आणि जे प्रायव्हेट संस्था आहेत, जर WHO सांगतं की आपल्याला 25 वाईल्स मॅक्सिमम दिल्या पाहिजे, पण प्रायव्हेट संस्थांमध्ये कमीत कमी 50, 60, 70, 80 इतक्या लसी दिल्या जातात. त्याचा दूरगामी परिणाम खूप होऊ शकतात. कारण आजही सायंटिफिक स्टडी ह्या अँटीव्हेनम दिल्यानंतर काय होतं याच्यावर झालं नाही आहे. कारण अध्यक्ष महोदय, जर एखादा आपला न्यूरोटॉक्सिन असणारा, म्हणजे समजा नाग चावला किंवा मनियार चावला, तरीही मला समजा एखादा मला जर तो साप चावला तर मला या ज्या तुम्ही पॉलिव्हेनम देता त्याच्यामुळे उद्या घोणच चावल्यानंतर ज्याचं रक्तावरती इफेक्ट होतो अशाला सुद्धा आपण तेच औषध देतोय. त्याचं दुर्दैव असं होतं की आज इफेक्ट होत नाही, आज पेशंट बरा होतो, पण पेशंट सुटून स्पेसिफिक प्रश्न हाच आहे की ज्यावेळेस हा पेशंट सुटून घरी जातो अध्यक्ष महोदय, भविष्यामध्ये यावेळेस आज जरी स्नेक बाईट झाली असेल तर भविष्यामध्ये हे पेशंट मरण पावतात काही दिवसानंतर, काही वर्षानंतर. आणि ते सर्पदंशामुळे मरण पावलेत असं होत नाही, कारण रक्त घट्ट व्हावं म्हणून हे अँटीव्हेनम दिलं जातं. आणि समजा जर मला जर कोबरा चावलाच नसेल, जर नाग चावलाच नसेल, घोणच चावला असेल, तर हे वेनम मला दिल्यानंतर भविष्यामध्ये माझ्या शरीरामध्ये हे परिणाम होऊ शकतात. आणि उद्या गुटुळे झाल्यामुळे हार्ट अटॅकमुळे जाणारे पेशंट्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत, डिसॅबिलिटीच्या पेशंट खूप मोठ्या प्रमाणात आहेत. अशांना आपल्याला मदत काहीतरी उपलब्ध करून देणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. आणि याची जनजागृती होणं गरजेचं आहे. ही लक्षवेधी आल्यानंतर अध्यक्ष महोदय अनेकांना हे माहितीच नव्हतं की राज्यामध्ये फक्त एकच सिंगल लस आहे. माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे की आपण ह्या माध्यमातून संपूर्ण सभागृहाचं एक जनजागृती करावी. आणि हे सांगणं गरजेचं आहे की साप चावल्यानंतर तात्काळ जो गोल्डन आवर आहे त्याच्यामध्ये पेशंट पोहोचणं गरजेचं आहे. कोणता साप हा शोधून मारण्यापेक्षा पहिलं पेशंट दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट चालू व्हावी, याचं एक जर आपण आव्हान केलं, कारण शेवटी सोनाराने कान टोचले तर लवकर टोचले जातात. आपण डॉक्टर आहात, आपण केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल.